काय घटना झाली तुझ्यासोबत, काय सांगशील? माझं नाव रोहन संतोष पैठणकर, राहणार श्यामलनगर, शेगाव रोड, खामगाव. मग मी बस स्टॉपवर बसलेला होतो. तिकडून दोघं जण आले. मला विचारलं की हा ॲड्रेस कुठे आहे. त्यांना म्हटलं मला माहीत नाही. ते शिवीगाळ केली त्यांनी आणि म्हणजे बहसबाजी झाली तिथं. तर त्याने मला उचलून डायरेक्ट गाडीवर टाकले. मी फोनवर बोलत होतो. उचलून गाडीवर टाकले आणि काँग्रेस भवनला नेले. काँग्रेस भवनला नेल्याच्या नंतर आणि तिथे खूप मारहाण केली की तू गाय चोरतो, गाय चोरतो, गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली. आणि तू मुस्लिम आहे असं पण म्हटलं. आणि त्यांनी पॅन्ट खोलून बघितलं की मुस्लिम आहे का हिंदू आहे. तर हे खोलून बघितलं आणि त्यांना सांगत होतो वारंवार की मी बौद्ध समाजाचा पोरगा आहे. त्या काहीच नव्हत्या ऐकत. त्याच्यानंतर गाया माझ्या अंगावर लोटल्या. त्याच्यानंतर गाया अंगावर लोटून त्यांनी स्वतःनं व्हिडिओ काढला आणि माझा म्हणजे कपडे काढून पण व्हिडिओ आहे त्यांच्याकडे. त्यांनी मला नंतर दंडेस्वामी मंदिराजवळ नेलं. इकडे डोकं गिकं फोडलं. काँग्रेस भवनवरती आहे. मग दंडेस्वामी मंदिराजवळ नेलं. नंतर मग त्या रोहितला कॉल लावला. रोहित पगारिया. रोहितनं बी 2-3 चापटा फटाफट मारल्या तिथं पण पहिले स्टार्टिंगले. आणि नंतर पोलीसचा सायरन वाजला तर गब्बू गुजरिया याला म्हणजे असं जाय म्हणून पाठवून दिलं. आणि हे एक जण तिथं होता रोहित. आणि तिथं खूप मारहाण केली. तिथं कपडे फाडले माझे. आणि हे वापस तेच म्हणजे नंग होऊन व्हिडिओ काढले त्यांनी. त्यांना हजार वेळा माफी मागितली मी, तरी ते ऐकले नाही. या घटनेचा मला न्याय मिळावा अशी मी नम्र विनंती करतो.